गुड मॉर्निंग. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता सकाळचे ना 7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत देवदर्शनासाठी. तर हे सगळं बॅग वगैरे सगळे आवरलेले आहे आणि या दोघांची बॅग घेण्यासाठी चालली होती घाई. तर आता आम्ही हे कोरेगाव पार्क मार्गे चाललेलो आहे. इथे बघा सगळं रस्त्याची कामं वगैरे झालेली आहेत, मेट्रोवरनं जाते आणि रस्त्याला गर्दी होती. त्या सर्वात म्हटलं प्रथम अगोदर आम्हाला CNG भरायची होती, म्हणून आम्ही पहिल्यांदा CNG भरण्यासाठी गेलो. आणि वेदांत बघा काय बोलतोय. तर आता गाडी CNG वगैरे भरून झाला होता आणि आम्हाला करायचा होता नाश्ता. तर इकडे आहे ना इंदापूरच्या अलीकडंच येवतच्या तिथे आहे ना हे हॉटेल झालेलं आहे नवीन. त्याला अजून बोर्ड वगैरे काही लावला नव्हता, पण गर्दी खरंच खूप होती. साऊथ इंडियन होतं, नाश्ता वगैरे खूप छान मिळत होता. तर इथं जस्ट नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर ऊन खूप लागत होतं. आता सकाळचे 10-11 वाजले होते आणि खरंच खूप ऊन लागत होतं. आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इकडे ना आम्हाला CNG नंतर मिळणार नव्हता, कारण सध्या तुम्हाला माहितीच आहे पेट्रोल आणि CNGचे सगळीकडे वांदे झालेले आहेत. पण आम्ही निघालो होतो सोलापूर हायवेने, कारण आम्हाला जायचं होतं स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. मग आम्ही निघालो होतो. तर हे पास इतका कडक उन्हाळा होता ना, रस्त्याने ना गर्दी कमी होती. आणि हे आहे उजनीचं धरण आहे, पाणीही त्यात खूप कमी झालं होतं, जास्त काही पाणी वगैरे नव्हतं तिथं. उजनी धरण वगैरे पाहून आम्ही निघालो परत पुढे. फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आम्ही खूप वेळा रूम शोधत होतो. फायनली आम्हाला रूम भेटली आणि रूमची टूर वेदांत देतोय. आणि रूम आम्हाला इतकी छान भेटली होती ना, अगदी स्वामींच्या मंदिर आहे ना त्याच्या शेजारीच भेटली होती. अगदी बाल्कनीतून आम्हाला वटवृक्षाचं दर्शन होत होतं, त्यामुळे रूमही खरंच खूप छान भेटली. फायनली आम्ही संध्याकाळी ना 6:30 वाजता रेडी झालो, कारण आम्हाला जायचं होतं दर्शन घेण्यासाठी. छानपैकी अशी साडी घातली होती आणि येतानाच गजरे वगैरे घेतले होते, त्याच्यामुळे छान अशी रेडी झाली. तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये स्वामींच्या. तर आता संध्याकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि आता संध्याकाळची आरती आहे 6:30 वाजता. तर मग चला आता जाऊया आपण आरतीला. झाडाला बंद केलंय, झाडाला बंदच आहे. तुम्ही बांधले की त्याला संध्याकाळी कापून टाकतो. सरळ स्वामींच्या पादुका लावा, आपापल्या हाताला बांधून घ्या. किती देऊ नाडे आणि हात घालायचे. आमच्या रूमच्या लिफ्टने खाली आलं ना की समोरच मंदिरात जाण्यासाठी मार्ग होता, तिथनंच आम्ही चाललो होतो. तिथं हे हारवाले होते, त्यांच्याकडनं छानपैकी असे हार घेतले, 5 नारळाचं तोरण घेतलं, नाणे घेतलं बांधायला आणि पेढे घेतले होते. ते हरवाले काका होते, त्यांनी आम्हाला थांबवलं होतं. म्हटले थांबा, तुम्हाला मी डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी सोडतो. तर इथे थांबलो होतो आम्ही. मग ते तोपर्यंत गेले आणि त्यांनी आम्हाला इकडनं पुढे जायला सांगितलं. म्हटले जावा तुम्ही ह्या बाजूनी, कारण तसा खूप वेळ लागला असता, म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो. हे पहा, आता आतमध्ये इथं कॅमेरा अलाउड होता, त्याच्यामुळे आतले काय फोटोशूट करता आलं नाही. पण बाहेर आल्यानंतर बघा आम्ही छानपैकी असं सगळ्यांचं दर्शन झालं होतं. इथे वटवृक्षाचंही दर्शन घेतलं, हार वगैरे वाहिला आणि तिथेही नाडा बांधला आणि मुलांनाही दर्शन घेतलं छानपैकी. इथे फोटो वगैरे काढले आणि आम्हाला जायचं होतं आता
खूप छान दर्शन झालं होतं, खूप मन प्रसन्न होतं. दिवसभर जेवढा प्रवास करून आलो अजिबात काही त्रास वाटला नाही. छानपैकी संध्याकाळी रेडी वगैरे होऊन आलो मंदिरामध्ये. छान असं दर्शन झालं. स्वामींकडे जे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही छान इथं दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले आणि आता इथून जायचं होतं आम्हाला पुढच्या मंदिरामध्ये. जाताना परत एकदा छानपैकी असं स्वामींचं दर्शन घेतलं. पुढे व्हिडिओ वगैरे चालू होता त्या याच्यामध्ये स्क्रीनमध्ये, तिथेही आम्ही छानपैकी असं शूट करून दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या दर्शनासाठी. हे पहा खूप गर्दी होती, खूप लांबणं लोक येत होते आणि त्या अधिक महिना असल्यामुळं काय होतं माहिती आहे का, खूप लोक येतात दर्शनासाठी. या महिन्यामध्ये म्हणतात देवदर्शन केलेलं चांगलं असतं, त्यामुळे आम्हीही गेलो होतो. आम्हालाही खरंच खूप भारी वाटत होतं. आणि एक सगळ्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मी मे महिन्यामध्येच अक्कलकोटला आली होती, तेव्हा आमच्या सोमचा बड्डे होता. म्हणजेच 8 मेला आम्ही अक्कलकोटमध्ये होतो, कारण त्याच दिवशी त्याच ठिकाणी सोमचा बड्डे साजरा केला होता. आणि या महिन्यातही यावर्षी आम्ही मेमध्येच अक्कलकोटला आलेलो आहे. म्हणजे अशी स्वामींची इच्छा होती की आम्ही दर्शनासाठी यावं. त्यात आम्ही इथं डायरेक्ट रिक्षा केली आणि निघालो होतो पुढच्या मंदिरामध्ये. हे पहा आणि हे आहे बाळाप्पांचा मठ आहे. इथे ना मी इथे आले नव्हते, मी फर्स्ट टाईम इथे आले होते. आणि इथे पण खरंच खूप गर्दी होती, कारण इथलं एक म्हणजे इथे स्वामींची पावलं आहेत. हे पहा तुम्हाला मी सगळं दाखवते. अगोदर सर्वात तर मी दर्शन करून घेते. इथे देणगी वगैरे दिली होती आम्ही आणि दर्शनासाठी इथे काही जास्त गर्दी नव्हती, पण मंदिर खरंच खूप छान आणि खूप मोठं होतं. आणि आता इथे आरतीच्या वेळ सुरू होणार होती म्हणून ते सांगत होते पटापट दर्शन घ्या. पण हे मला खाली कळत नव्हतं की इथे असे चौकोनी बॉक्स का केले आहेत फरशीला. नंतर मी ते दर्शन घेतलं आणि नंतर विचारलं तर त्यांनी सांगितलं की स्वामींची पावलं उमटलेली आहेत. हे पहा तुम्हाला दाखवते मी. हे जे आहेत ना, ही स्वामींची पावलं उमटलेली, यावरती पाय द्यायचा नाहीये. पण ते कसं लक्षात येत नव्हतं, त्याच्यामुळे लोक देऊन जात होते. आता इथे जी ती पावलं म्हटली तेही तुम्हाला दाखवते बघा. हे बघा खूप मोठे मोठे अशी छान असे पावलं दिसत आहेत आपल्याला आणि बऱ्याच ठिकाणी आहे की त्यावरती पायी नाही द्यायचं आपल्याला. हे जे सगळे व्हाईट कलरने जे बॉक्स केले आहेत ना, त्यामध्ये स्वामींची पावलं आहेत. हे पहा हे आहे ना, हे पावलाचा पूर्णपणे ठसा असा इथं दिसतोय. इथेही दिसत आहे. इथे तर फुलं वगैरे सगळी वाहिली होती, पण काय होतं माहिती का, गर्दीत जास्त लोक असल्यामुळे आहेत ना, लोक असे जातात आहे ना, ते लक्षात येत नाही पटकन असं, कारण पूर्ण मंदिरामध्ये ना तिथं असे स्वामींची पावलं उठलेली आहेत. मग इथंच मी दर्शन घेतलं स्वामींच्या पावलाचं. सगळ्यांनी तर दर्शन घेतलं छानपैकी असं. हे पहा आणि अक्षरशः पावलं अशी दिसत होती. तर मी विचारलं तर ते म्हणजे हे स्वामींची पावलं आहेत म्हणून. मी तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो चोळप्पांच्या मठामध्ये. तर तिथे पण खूप गर्दी होती, कारण आम्ही सध्या शक्यतो संध्याकाळचंच फिरत होतो. गर्दी खूप होती म्हणून छान प्रकारे दर्शन घेतलं, कारण इथं मी दर्शन घेतलं होतं. दर्शन घेतलं तिथे. हे पहा खूप सुंदर दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो खंडोबा मंदिरामध्ये. आज सर्वात प्रथम स्वामींचे प्रकट झाले होते ते याच मंदिरामध्ये, खंडोबा मंदिरामध्ये. तिथेही दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान दर्शन झालं होतं. हे अक्कलकोट दर्शन पहिल्यांदाच मी गेले होते. आणि हे आहे इथेही हाही मठच आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही गेलो होतो अन्नछत्राच्या इथे. मला आहे ना हे स्वामींच्या इथे अन्नछत्रा इथे जायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. तिथलाही खरंच खूप छान प्रतिमा होती. खूप मस्त अशी त्यांची मूर्ती उभारली होती. हे पहा खूप सुंदर अशी. इथे छान फोटो काढले. इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, तिथेही छान असा फोटो काढला. ही लाईन जी आहे ती अन्नछत्रासाठी आहे, म्हणजे अन्नदानासाठी इथे जे आहे ना त्यासाठी इथे लाईन लागली. खूप गर्दी होती, खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तर मी तिथे विचारलं तर ते म्हणले किमान 2 ते 2.5 तास लागेल, कारण अन्नछत्र सुरुवात होते 8:30 वाजता सुरुवात होते आणि आम्ही काहीतरी 8 वाजता गेलो होतो. तोपर्यंत इतकी लांब लाईन होती, खूप गर्दी होती. मग म्हटलं नाही आता मुलांना, कारण दिवसभर खूप प्रवास केला होता म्हणून म्हटलं नाही आता नाही थांबायचं. मग आम्ही गेलो होतो आम्ही परत रिटर्न चाललो होतो घरी. हे पहा तर जाताना ही बाजारपेठ आहे ना, इतकी छान वाटत होती. संध्याकाळी ना सगळी अशी गजबजली होती. संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते, त्यावेळी इतकी गर्दी होती स्वामींच्या मंदिरामध्ये ना, खरंच खूप गर्दी होती. तिथनं आम्ही गेलो होतो पूर्णच्या पूर्ण अक्कलकोट आम्ही आज फिरलो होतो. तिथनं आम्ही चाललो होतो परत. असं म्हणलं मुलांना भूक लागली होती, पण त्यांना काहीतरी जेवायला चारायचं होतं म्हणून चाललो होतो.
फायनली एका ठिकाणी आम्ही मुलांना जेवण चाललं आणि आम्हाला काही जास्त भूक नाही कारण दुपारी जेवण झालं होतं म्हणून आणि ह्या दिवसामध्ये कसं जास्त भूकही लागत नाही. तर इथे छानपैकी असं दर्शन सगळ्या मंदिरांचं जे पाहिजे होतं सगळ्या मंदिरांचं दर्शन वगैरे. इथे आम्ही दर्ग्यामध्येही जाऊन आलो होतो पण त्याचा व्हिडिओ शूट नाही केला कारण तिथं अलाउड नव्हतं. दर्ग्यामध्येही जाऊन आलो तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि जेव्हा घरी इतका पाऊस आला होता रात्री काहीतरी 10:30-11 वाजता खूप पाऊस आला होता. हे अक्कलकोटमध्ये अचानक पाऊस आला होता आणि खूप जोराचा आला होता. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.